हॅलो स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करणार आहोत. स्पियर ऑफ डेथ, ज्याला मराठीत मृत्यूगोल असंही म्हटलं जातं. बरोबर. आता स्पियर ऑफ डेथ कुठं बघितलं असणार आहे बघा, तर सर्कसमध्ये. बरोबर. एक काय असतो असा गोल मेटॅलिक स्पियर असतो. बरोबर. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 किंवा 1 असे बाईक रायडर्स काय करत असतात, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन काय करत असतात, परफॉर्म करत असतात. बरोबर. इनिशियली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असते ती, परत स्पीड जसा जसा इन्क्रीज होईल तसं तसं ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पण तिथं परफॉर्म करतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल बघा, 2 केसेस आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा स्पीड काय असेल, कमी असेल सुरुवातीला, तर त्यावेळी कशी बाईक जाणार त्याच्यामधून, तर ते स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल काय करणार, डिस्क्राईब करणार. बरोबर. म्हणजे स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कलमधून इथून सुरुवातीला स्टार्ट करणार बाईक फिरायला. मग इथे जेव्हा बाईक रोटेट होते, तर ह्या केसमध्ये जर आपण हे सेंटर घेतलं, तर ही केस कशासारखी होते बघा, आणि ह्याला अशा पद्धतीने स्ट्रिंग अटॅच केली तर ही केस कशासारखी होते, कोनिकल पेंडुलम सारखी होते. कोनिकल पेंडुलम, ज्याच्यामध्ये बॉब जो असतो तो हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतो आणि स्ट्रिंग जो असतो तो व्हर्टिकल कोन डिस्क्राईब करतो. बरोबर. म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस सेमी व्हर्टिकल कोन डिस्क्राईब करतो. हे आपण कोनिकल पेंडुलममध्ये बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा बाईक रायडर सुरुवातीला स्पीड कमी असणार त्यावेळी जे हॉरिझॉन्टल सर्कल्स इथं हे डिस्क्राईब करणार आहे ते कशासारखं असणार, ती कन्सेप्ट कोनिकल पेंडुलमसारखी असणार. कोणासारखी असणार ती कन्सेप्ट, कोनिकल पेंडुलमसारखी. राईट. म्हणजे हा सेंटर आणि हा स्ट्रिंग जर त्याला अटॅच केला, पण इथं स्ट्रिंग नसणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोनिकल पेंडुलमसारखी ही कन्सेप्ट असणार आहे, ज्यावेळी सुरुवातीला स्मॉल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. बरोबर, बाईक रायडर. त्यानंतर जसं जसा स्पीड इन्क्रीज होईल तसं तसं काय होणार, जसं स्पीड इन्क्रीज होणार आहे तसं तसं काय होणार बघा, तर ह्या केसमध्ये बघूयात आपण, स्पीड इन्क्रीज होईल तसा तो काय होईल, असं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. बरोबर. अशी करेल, या पद्धतीने करेल, या पद्धतीने करेल. बरोबर. अशा पद्धतीने व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय करणार, परफॉर्म करणार. तर त्यावेळी ही जी केस असणार आहे ती कोणासारखी असणार आहे, मास टाईड टू स्ट्रिंग. बरोबर. म्हणजे बॉब कशाला जोडलेला आहे, स्ट्रिंगला. ही केस आपण डिस्कस केलेली आहे याच्या आधी. म्हणजे सेम कन्सेप्ट कशासारखी होणार, मास टाईड टू स्ट्रिंग. म्हणजे सुरुवातीला जेव्हा बाईक रायडर स्पीड कमी असणार सुरुवातीला, त्यावेळी असं छोटे छोटे हॉरिझॉन्टल सर्कल्स काय करणार, डिस्क्राईब करणार. त्यानंतर जेव्हा जसा जसा स्पीड इन्क्रीज होईल तसा तसा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तिथं काय केली जाणार, स्पियर ऑफ डेथमध्ये परफॉर्म केली जाणार. बरोबर. म्हणजे ही केस कशासारखी असणार, मास टाईड टू स्ट्रिंग असणार. बरोबर. आणि ह्या केसमध्ये आता स्ट्रिंगच्या बाबतीत काय होतं, तिथं दोरा होता, आपण तिथं स्ट्रिंग घेतलेला, त्याला मास अटॅच केलेलं, आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत होता. इथं स्ट्रिंग दोरा नसणार आहे. बरोबर. म्हणजे स्ट्रिंग नाही, म्हणजे इथं काय नसणार आहे, टेन्शन नसणार आहे. मग इथं काय असणार आहे आता बघा, तर याच्यामध्ये टेन्शन नॉर्मल रिॲक्शनने रिप्लेस केलेलं असणार आहे. तर हे 2 मेन डिफरन्स समजले. ज्यावेळी स्पीड कमी असेल बाईकचा, त्यावेळी कोनिकल पेंडुलमसारखी सिच्युएशन असणार आहे इथं. अशा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मोशन परफॉर्म होणार आहे. आणि ज्यावेळी स्पीड इन्क्रीज होईल त्या बाईकचा, तसं तसं काय होणार, त्या व्हेकलचा किंवा बाईकचा, तसं तसं ती व्हेकल किंवा तो जो आपण व्हेकल ॲज अ पॉईंट मासच डिस्क्राईब करणार आहे इथं, तर तो काय परफॉर्म करणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. म्हणजे 2 केसेस याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि मास टाईड टू स्ट्रिंग ही केस आपण बघितलेली आहे, त्याच्यासारखीच सेम स्पेअर ऑफ डेथची कंडिशन असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये बदल काय होणार, की याच्या बाबतीत स्ट्रिंगच्या बाबतीत काय आहे, टेन्शन आहे, पण ह्याच्या बाबतीत काय येणार, स्पेअर ऑफ डेथच्या बाबतीत टेन्शन, तिथं दोरा आपण अटॅच करत नाही, त्यामुळे टेन्शन येणार नाही. तिथं काय येणार, तर ते आपण डिस्कस करूयात बघा. आता तिथे नॉर्मल रिॲक्शन येणार. तर ते कशा पद्धतीने येणार बघा, तर आपली डायग्राम कशी असणार बघा, मास टाईड टू स्ट्रिंग आपण बघितलेला आहे पॉईंट, त्या पद्धतीने डायग्राम येणार. बरोबर.
आपली व्हेकल सपोज इथं आहे, हायेस्ट पॉईंट हा आहे, हा लोएस्ट पॉईंट आहे, हा मिडवे पॉईंट घेऊयात. बरोबर, हा ए हा हायेस्ट पॉईंट घेऊयात, बी हा लोएस्ट पॉईंट घेऊयात, सी आणि डी हा मिडवे पॉईंट घेऊयात. हे सेंटर. बरोबर, म्हणजे बी या ठिकाणी जेव्हा व्हेकल असणार आहे तर तिचं वेट तिला कुठं हे करणार आहे, तिचं वेट तिला डाऊनवर्ड डायरेक्शननी काय होणार, ॲक्ट होणार, mg. बरोबर, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने. बरोबर, त्यानंतर बाईक जेव्हा डी या पोझिशनला असेल, बी या पोझिशनला असेल तेव्हा वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने, बट त्याची नॉर्मल रिॲक्शन वेटला बॅलन्स करणार आहे एन, फोर्स ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन एन अपवर्ड डायरेक्शनने असणार आहे आणि टुवर्ड्स द कुठं असणार आहे, ती सेंटरकडे असणार आहे. बरोबर, त्यानंतर डी या पोझिशनला म्हणजे मिडवे, कोणतीही घ्या, सी किंवा डी, मिडवे पोझिशनला असणार आहे तेव्हा त्याचं सेम कंडिशन, वेट कुठं अप्लाय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि त्याचं नॉर्मल रिॲक्शन जे आहे इथं ते कुठं ॲक्ट होणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. ज्यावेळी बाईक ए या पोझिशनला असणार आहे, हायेस्ट पोझिशनला, त्यावेळी सेम तिचं वेट कुठं असणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि नॉर्मल रिॲक्शन पण कशा असणार सांगा, डाऊनवर्ड डायरेक्शनलाच या केसमध्ये असणार आहे. टुवर्ड्स द सेंटर दाखवायचे नॉर्मल रिॲक्शन नेहमी. टेन्शन जसं आपण दाखवत होतो त्याऐवजी फक्त नॉर्मल रिॲक्शन इथं ह्या केसमध्ये दाखवायची आहे. सी या पॉईंटला नाही घेतलं तरी चालेल, इथं आपण डीचं बघतोय, इथला आणि सी आणि डी या पॉईंटचं सेमच येणार आहे, कारण ते दोघं पण कसे आहेत, मिडवे पोझिशनला आहेत. तर आता डायग्राम समजले असेल. स्पिअर ऑफ डेथच्या बाबतीत स्पिअर ऑफ डेथची केस कुणासारखी येणार आहे, स्ट्रिंग, मास टाईड टू स्ट्रिंग यासारखीच केस येणार आहे. फक्त त्याच्यामध्ये फक्त काय करायचे, टेन्शन कशाने रिप्लेस करायचं आहे, नॉर्मल रिॲक्शनने रिप्लेस करायचं आहे. बाकी फरक काहीसुद्धा नाही. जो आपण बघितला आहे मास टाईड टू स्ट्रिंग हा पॉईंट बघितला आहे त्याच्यासारखंच याच्यामध्ये सेम असणार आहे, फक्त टेन्शन इज रिप्लेस्ड बाय नॉर्मल रिॲक्शन, एवढाच फरक त्याच्यामध्ये असणार आहे. राईट, तर आता आपण नॉर्मल रिॲक्शन काढूयात. कोणती, हायेस्ट पोझिशनची नॉर्मल रिॲक्शन. जसं आपण टेन्शन काढलेलं, बरोबर, स्ट्रिंगच्या बाबतीत हायेस्ट पोझिशनचं, लोएस्ट पोझिशनचं, मिडवे पोझिशनचं, त्या पद्धतीने आता आपण काय काढूयात, नॉर्मल रिॲक्शन कॅल्क्युलेट करूया ॲट हायेस्ट पोझिशन, ॲट लोएस्ट पोझिशन अँड मिडवे पोझिशन. बघा डायग्राम समोरच ठेवा, डायग्रामवरून आपण काढणार आहोत. तर कशा पद्धतीने आहे बघा आता. तर फर्स्ट पॉईंट काय येणार, नॉर्मल रिॲक्शन काढायचे आपल्याला. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे इथं टेन्शन नाही काढणार आपण, काय काढणार, नॉर्मल रिॲक्शन ॲट हायेस्ट पॉईंट किंवा हायेस्ट पोझिशन. बरोबर, हायेस्ट पोझिशन कोणती आहे आपली या डायग्राममध्ये बघू शकतो आपण. ए ही हायेस्ट पोझिशन आहे, बी लोएस्ट आहे, डी आणि सी, डी किंवा सी म्हणा, कोणती आहे ही, मिडवे पोझिशन आहे. डायग्राम एकदा बघून घ्या. त्यानंतर आपण आता कॅल्क्युलेट करूयात नॉर्मल रिॲक्शन ॲट हायेस्ट पोझिशन म्हणजे कोणती काढायची आपल्याला, एन ए, जसं की आपण टेन्शन काढलेलं त्याच पद्धतीने आहे. तुम्ही नाही काढलं तरी डायरेक्ट जिथं टेन्शन आहे तिथं नॉर्मल रिॲक्शन लिहिली तरी चालेल. बरोबर, तर आता बघूयात आपण नॉर्मल रिॲक्शन काय येणार मग ह्या केसची. हायेस्ट पोझिशनची बघा, ए काय असणार, हायेस्ट पॉईंट आहे. बरोबर, म्हणजे एन ए ही काय असणार, त्याची नॉर्मल रिॲक्शन असणार. बी या पॉईंटची एन बी असणार, डी या पॉईंटची एन डी असणार. बरोबर, मग एन ए प्लस एम जी येणार. बरोबर, दोघं पण काय ॲक्ट म्हणून होणार आहे तिथं, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर, ही मोशन परफॉर्म होण्यासाठी लागणारी, दोघं पण सेम डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे काय येणार आपलं इक्वेशन, एन ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. आता व्ही ए का घेतलं आहे, कारण ए या पॉईंटची व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्ही असणार आहे. बी या पॉईंटची व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्ही बी असणार आहे. डी या पॉईंटची व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्ही डी असणार आहे. बरोबर, त्या पद्धतीने आपण इथं व्ही ए घेतलेलं आहे. जसं की आपण मास टाईड टू स्ट्रिंगला घेतलेलं त्या केसमध्ये जसं घेतलं आहे तसंच सेम इथं घ्यायचं आहे. म्हणजे एन ए इज इक्वल टू काय येणार, एन ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. हायेस्ट पोझिशनला टेन्शन पण काय होतं, मिनिमम आलं, तसंच इथं पण नॉर्मल रिॲक्शन काय असणार, हायेस्ट पोझिशनला मिनिममच असणार आहे. बरोबर, आता नॉर्मल रिॲक्शन ॲट हायेस्ट पोझिशन हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. राईट, तर आता नॉर्मल रिॲक्शन आपल्याला कुठली काढायची आहे, ॲट लोएस्ट पोझिशन काढायची आहे. दुसरा पॉईंट काय येणार मग, नॉर्मल रिॲक्शन ॲट लोएस्ट पॉईंट.
नॉर्मल रिॲक्शन ॲट लोएस्ट पॉईंट. काय येणार NB, बरोबर. मग कशी येणार आता लोएस्ट पॉईंटची नॉर्मल रिॲक्शन काढायची आहे आपल्याला. मग काय येणार बघा इथं NB इज इक्वल टू काय येणार सांगा NB मायनस MG, राईट. NB मायनस MG, डायरेक्शन दोघांची अपोजिट आहे. NB मायनस MG. इथं टेन्शन काय असणार आहे, तर इथं टेन्शन काय असणार आहे तर बघा हे तर N टेन्शन म्हणजेच इथं नॉर्मल रिॲक्शन घेतली आपण. NB मायनस MG इज इक्वल टू नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय येणार इथं आता फॉर्म्युला आपला सेम बघा NB मायनस MG इज इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R, राईट. ठीक आहे, असा फॉर्म्युला याच्यामध्ये येणार आहे. तर NB किती येणार बघा ह्या केसमध्ये मग MVB स्क्वेअर अपॉन R प्लस MG, बरोबर. या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन टेन्शन जसं मॅक्झिमम मिळतं तसं नॉर्मल रिॲक्शन ह्या केसला काय येणार आहे मॅक्झिमम येणार आहे. आणि तो फॉर्म्युला काय आला MVB स्क्वेअर अपॉन R प्लस MG, राईट. म्हणजे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले नॉर्मल रिॲक्शनचे, बरोबर. आता नॉर्मल रिॲक्शन ॲट मिडवे पॉईंट काढूयात आपण. नॉर्मल रिॲक्शन ॲट मिडवे पॉईंट. मिडवे पॉईंटची कशी येणार बघा आता मिडवे पॉईंट. नॉर्मल रिॲक्शन ॲट मिडवे पॉईंट तर कशी येणार बघा ND म्हणूयात आपण. इथं आपण D हा पॉईंट घेतलेला आहे, बरोबर. ND म्हणूयात. तर काय येणार नॉर्मल रिॲक्शन ॲट मिडवे पॉईंट बघा M टोटली काय असणार आहे टुवर्ड्स द सेंटर आहे, बरोबर. म्हणजे टोटली टुवर्ड्स द सेंटर असल्यामुळे काय येणार MVD स्क्वेअर अपॉन R. किंवा NC पण तुम्ही काढू शकता. ती टोटली काय असणार आहे टुवर्ड्स द सेंटर असणार आहे, बरोबर. इथं पण टुवर्ड्स द सेंटर म्हणजेच MVC स्क्वेअर अपॉन R असणार आहे, बरोबर. ह्या दोन केसेस. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आपण कोणती काढली बघा ॲट हायेस्ट पोझिशन काढली. त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन ॲट कुठली काढली आपण लोएस्ट पोझिशन काढली. आणि नॉर्मल रिॲक्शन ॲट कुठली काढली आपण मिडवे पोझिशन काढली, बरोबर. म्हणजे ह्या तिन्ही काय काढल्या आपण नॉर्मल रिॲक्शन कॅल्क्युलेट केल्या. जसं की मास टाईड टू स्ट्रिंगच्या बाबतीत होतं त्या पद्धतीनेच मास टाईड टू स्ट्रिंगच्या बाबतीत जसं होतं तसं स्पेअर ऑफ डेथचं येणार आहे. फरक फक्त काय होणार आहे की टेन्शन फक्त रिप्लेस कशाने करायचं आहे नॉर्मल रिॲक्शनने. नाही काढलं तरी तुम्ही चालणार आहे. फक्त मास टाईड टू स्ट्रिंग ह्या केसमध्ये जिथं जिथं टेन्शन आहे तिथं तिथं फक्त तुम्ही नॉर्मल रिॲक्शन काय करायचं ॲप्लाय करायचं. आणि ह्या टीच्या जागी फक्त N ॲप्लाय करा. T रिप्लेस बाय N ॲप्लाय करा. तुम्हाला ॲज इट इज फॉर्म्युले मिळणार आहेत, बरोबर. मग मिडवे पोझिशनचे पण समजले असेल तुम्हाला. मिडवे पॉईंट आपला कोणता आहे D किंवा C घ्या. मग ND येणार. ती टोटली काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणार आहे टुवर्ड्स द सेंटर. फॉर्म्युला काय असतो MV स्क्वेअर अपॉन R. NCचं पण तसंच टोटली काय येणार टुवर्ड्स द सेंटर असणार आहे त्यामुळे MVC स्क्वेअर अपॉन R. ह्या काय येणार नॉर्मल रिॲक्शन मिळणार आहेत आपल्याला इन केस ऑफ स्पिअर ऑफ डेप्थ. आता जर तुम्ही फॉर्म्युलेत जर बघितले तर VA व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन, VB व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट पोझिशन आणि VC किंवा VD व्हेलॉसिटी ॲट मिडवे पोझिशन. सेम फॉर्म्युले मिळणार आहेत. जसं स्ट्रिंगच्या बाबतीत आपल्याला व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन कोणती मिळालेली RG. तोच फॉर्म्युला इथं मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर VB काय मिळणार VB स्क्वेअर रूट ऑफ 5RG. इन केस ऑफ स्ट्रिंगच्या बाबतीत जे मिळालेलं ते स्क्वेअर ऑफ डेथच्या बाबतीत घ्यायचं आहे, वेगळं काढायचं नाही. VCचं पण काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3RG. VC म्हणा किंवा ऑर VD म्हणायला. तर VC ऑर VD मिडवे पोझिशनची व्हेलॉसिटी किती मिळणार आहे जसं की स्ट्रिंगच्या बाबतीत मिळालेले आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3RG, राईट. म्हणजे ह्या केसेस आपण डिस्कस केलेल्या आहेत. सेम फॉर्म्युले कोणासारखे मिळालेत आपल्याला हे मास टाईड टू स्ट्रिंग. तेच फॉर्म्युले इथं घ्यायचे आहेत, वेगळं काढत बसायचं नाही. आणि टेन्शनच्या बाबतीत पण काय येणार आहे टेन्शन आपण जे काढलेलं मिडवे पोझिशनला आणि कोणत्या हायेस्ट पोझिशन आणि लोएस्ट पोझिशनला काय आलं तर आपलं टेन्शनचा फॉर्म्युला TB मायनस TA इज इक्वल टू 6 mg असा मिळालेला स्ट्रिंगच्या बाबतीत. मग ह्याच्या बाबतीत पण काय मिळणार आपल्याला फक्त टेन्शन कशाने रिप्लेस करायचं नॉर्मल रिॲक्शननी. NB मायनस काय येणार मग इथं
Na इज इक्वल टू 6 mg. हाच फॉर्म्युला इथं पण आपल्याला मिळणार आहे, बरोबर. आणि त्यानंतर NB मायनस NAचा हा मिळाला लोएस्ट पॉईंट आणि हायेस्ट पॉईंट. बी हा लोएस्ट पॉईंट आहे, ए काय हायेस्ट पॉईंट आहे. तर दुसरा फॉर्म्युला कसा मिळणार आपल्याला, हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट जर मिडवे पॉईंटचा जर काढायचा असेल तर काय मिळणार, NB मायनस NC. जर ND जर काढायचा असेल आपल्याला तर तो किती मिळणार, ह्याच्या हाफ म्हणजे किती 3 mg. हा फॉर्म्युला मिळणार आहे, बरोबर. म्हणजे ह्याचं डेरिवेशन वगैरे काढत बसायचं नाही, तर ॲज इट इज घेतलेला आहे आपण. टेन्शन फक्त कशाने रिप्लेस करायचं, नॉर्मल रिॲक्शनने. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ॲट बी मायनस नॉर्मल रिॲक्शन ॲट हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू 6 mg मिळणार आहे ह्या केसमध्ये. आणि नॉर्मल रिॲक्शन ॲट लोएस्ट पॉईंट आणि नॉर्मल रिॲक्शन ॲट मिड पॉईंट काय मिळणार आहे, 3 mg मिळणार आहे. तसंच टेन्शनच्या बाबतीत पण आपण लिहिलेलंच आहे, त्या पद्धतीने नॉर्मल रिॲक्शनच्या बाबतीत आपण इथं लिहिलेलं आहे, बरोबर. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ॲट हायेस्ट पॉईंट, नॉर्मल रिॲक्शन ॲट लोएस्ट पॉईंट आणि नॉर्मल रिॲक्शन ॲट मिडवे पॉईंट. आणि व्हेलॉसिटीचे तर फॉर्म्युले ॲज इट इजच आहेत. कुणासारखे, मास टाईड टू अ स्ट्रिंगसारखे. आणि टेन्शनचा डिफरन्स हायेस्ट पोझिशनचा हा आपण जो काढलेला आहे स्ट्रिंगच्या बाबतीत तोच कुणाच्या बाबतीत येणार आहे, स्पिअर ऑफ डेथच्या बाबतीत. फक्त टेन्शन कशाने रिप्लेस करायचं आहे, नॉर्मल रिॲक्शनने रिप्लेस करायचं आहे. अशा पद्धतीने स्पिअर ऑफ डेथ म्हणजे मृत्यू गोल हा पॉईंट आपला काय झालेला आहे, इथं कवर झालेला आहे. ओके, थँक्यू.